नीट प्रशासनाच्या विरोधात पुण्यात एबीव्हीपी आक्रमक। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या गेटवर एबीव्हीपीचं आंदोलन। निकालाची फेरतपासणी करून निकाल देण्याची विद्यार्थ्यांची मागणी। नीट परीक्षेतील गोंधळाविरोधात कोल्हापुरात अभाविपची निदर्शनं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीए एजन्सीच्या चौकशीची मागणी। नीट यूजी परीक्षा परत घेऊन विद्यार्थ्यांचं नुकसान टाळावं। धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी। नीट यूजी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका। परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप। निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणी। पुणे हिट अँड रन प्रकरणी अटकेत असलेले शिवानी अग्रवाल, विशाल अग्रवाल आणि अशफाक मकानदार यांना 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी। आणि यानंतर आपण मराठवाड्यातल्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। बुलढाण्याच्या मलकापूर शहरात घाणीचं साम्राज्य। पावसाळा आला तरी नालेसफाई नाही। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नगर परिषदेसमोर निदर्शनं। नाशिकच्या वालदेवी नदीत लाखो मासे मृत अवस्थेत आढळले। ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडल्याचा अंदाज। नाशिकच्या मनमाड तालुक्यातील युनियन बँकेतील एफडी घोटाळ्याला वेगळं वळण। संशयितानं विमा कंपनीतही अपहार केल्याची माहिती। घोटाळ्याची रक्कम 3.5 कोटींच्या घरात। नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 आणि 4 कर्मचारी संघटनेचं पुन्हा आंदोलन। प्रशासनाकडून मागण्यांची पूर्तता करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप। यानंतर मुंबई परिसरातल्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। कोस्टल रोडच्या दुसऱ्या भूमिगत मार्गाची मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांकडून पाहणी। कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचा दुसरा बोगदा आज संध्याकाळपासून वाहतुकीसाठी खुला। कोस्टल रोडचा तिसरा टप्पा 10 जुलैला सुरू होणार, तर लवकरच हा रस्ता वरळी सी लिंकला जोडला जाईल। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। पालघरच्या मनोरवाडा रोडच्या दुरुस्तीमुळे सुरू केलेला पर्यायी रस्ता मुसळधार पावसामुळे धोकादायक अवस्थेत। अंबरनाथमधील मलंगवाडीत पावसामुळे घरावर दरड कोसळून एकाचा मृत्यू तर एक जखमी। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार शाहू महाराज छत्रपतींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। पवईच्या भीमनगर निष्कासित केलेल्या जवळपास 500 झोपड्यांमधील रहिवाशांसोबत खासदार वर्षा गायकवाड यांची चर्चा। सलमान खानला हायकोर्टाचा मोठा दिलासा। आरोपीच्या मृत्यूशी सलमानचा संबंध नाही, हायकोर्टाकडून स्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।